कालच आपण भारताचा 19वा स्वातंत्र्य दिन अतिशय उत्साहात साजरा केला. विविधतेत एकता अशी आपल्या भारताची ख्याती आहे. ही विविधता धर्मामध्ये आहे, जातीमध्ये आहे, भाषांमध्ये आहे, पंथांमध्ये आहे. असंख्य जातींनी भरलेला आपला हा भारत देश. 3 महिन्यापूर्वी केंद्र सरकारने जाहीर केलं की जातीनिहाय गणना करण्यात येईल. अतिशय वेगळा विषय आणि मला वाटतं 1931 नंतर ही जातीनिहाय गणना करण्यात येणार आहे. त्या संदर्भातच चर्चा करण्यासाठी आज आपण या चॅनेलवर आलेलो आहोत. नमस्कार, मी अनघा जाधव. आज आपल्या सोबत आहेत आपले अतिथी यशवंत झगडेजी. सर, आपलं स्वागत आहे आपल्या या चॅनेलवरती. यशवंत झगडे सर यांची आपण आज मुलाखत घेणार आहोत आणि त्यांचा परिचय आपण करून देऊया. सरांनी नुकतंच PhD प्राप्त केलेला आहे. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस या संस्थेमधून आपण मंडलोत्तर महाराष्ट्रातील ओबीसी राजकारण या विषयावर आपण PhD प्रबंध सादर केला होता. त्याचबरोबर आपण आंबेडकरी चळवळ असू देत, विद्यार्थ्यांची चळवळ असू देत, यात आपण सक्रिय असता. अनेक विषय जसे आंबेडकरी राजकारण असेल, चळवळ असेल, त्याचबरोबर विद्यार्थ्यांची चळवळ असेल, त्याचबरोबर सध्याचं राजकारण असेल, या विषयावर आपण व्यक्त होत असतात आणि एक वर्तमानपत्रातून आपले लेख प्रकाशित होत असतात. आणि म्हणूनच आज आम्हाला आपणास आमंत्रित करताना आनंद झालेला आहे. धन्यवाद मला इथे बोलवल्याबद्दल या चर्चेसाठी. आणि ही चर्चा महत्वाची तर आहेच, हा मुद्दा लक्षात घेता, पण मराठी समाज माध्यमामध्ये या विषयाची चर्चा जेवढी झाली पाहिजे, या विषयाचं महत्व लक्षात घेता तेवढी चर्चा होताना दिसत नाहीत. आणि आपण हा विषय चर्चेला घेतलात आणि मला या चर्चेसाठी बोलवलं, त्यासाठी आपलं पण काय म्हणू की आभार. मी सुरुवात करते. पहिला प्रश्न की आजचा हा जो विषय आहे तो तुम्हाला का घ्यावासा वाटला, की जातीनिहाय जनगणना जो विषय आहे तो विषय तुम्हाला का घ्यावासा वाटला? ह्या विषयाची माझा जो काय संबंध आलाय तो माझ्या PhDच्या कामाच्या निमित्ताने आला. मी माझं PhDचं काम महाराष्ट्रातील मंडलोत्तर ओबीसी राजकारणावरती आहे आणि ह्या राजकारणाचा अभ्यास करत असताना अलीकडच्या काळात ओबीसी प्रवर्गामधून जातनिहाय जनगणनेला घेऊन मोठ्या प्रमाणावरती मागणी होते. त्या संदर्भाने आंदोलन, मोर्चा काय म्हणून होत आहेत आणि मी ते अभ्यासले आहे माझ्या PhDच्या संशोधनाच्या निमित्ताने. आणि त्या अनुषंगाने महाराष्ट्रात इतर राजकीय घडामोडी पण घडत होत्या, जसं की ओबीसींचं राजकीय आरक्षण वरती स्थगिती आली होती. सोबतच मराठा आणि ओबीसी यांच्यामध्ये अलीकडच्या काळात मोठा संघर्ष राज्यात उफाळून आलेला आहे. आणि या सगळ्या प्रश्नांच्या मागे जातनिहाय जनगणनेचा मुद्दा वारंवार पुढे आलेला आहे आणि त्यामुळे ह्या प्रश्नाकडे मी वळलो आणि ह्या प्रश्नाचा अभ्यास करण्याचा मी माझ्या PhDच्या निमित्ताने प्रयत्न केलेला आहे. ओके, धन्यवाद. आणि खरोखर एक चर्चा होण्यासारखा हा विषय आहे आणि मला वाटतं तो युवकांपर्यंत ही जायला हवा आणि त्याचबरोबर संपूर्ण समाजापर्यंत जायला हवा. अतिशय सगळ्या समाजाच्या भागांना या विषयामुळे एक वेगळं वळण मिळणार आहे असं आपण म्हणू शकू. माझा पुढचा प्रश्न हा असेल की जातनिहाय जनगणना ही ब्रिटिशांच्या काळामध्ये सुरुवात झाली होती. मला वाटतं 1851 मध्ये लॉर्ड व्हाईसरॉय मेयो यांनी ती सुरू केली की जातीनिहाय गणना सुद्धा व्हायला हवी, बरोबर आहे. आणि 1931 पर्यंत ती झाली. शेवटची जातनिहाय गणना ही 1931 मध्ये झाली होती. तर मला पुढचा प्रश्न हा विचारावा असं आपणास वाटतोय की मग नव्याने त्याची गरज का निर्माण झाली असेल? 94 वर्षानंतर ही गणना होणार आहे, तर त्या संदर्भात जरा आपण सांगितलं तर आवडेल आम्हाला. आता हा प्रश्न समजून घेण्यासाठी मला असं वाटतं की पहिल्यांदा आपण समजून घेतलं पाहिजे की जातनिहाय जनगणना होणार म्हणजे नेमकं काय होणार. पहिल्यांदा आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की अशा प्रकारचा एक्सरसाइज केवळ भारतात होत नाही. जगभरात
वेगवेगळ्या देशांमध्ये अशा प्रकारची माहिती गोळा केली जाते आणि हे खूप रेग्युलर एक्सरसाइज आहे, जो देश पातळीवरती अनेक देशामध्ये आपल्या जगात होत असतो. आणि भारताच्या संदर्भात जर आपण पाहिलत ना, तर हा अशा प्रकारची माहिती घेण्याचा एक जुना इतिहास आहे. मी त्याच्याकडे येतो, पण आधी जातनिहाय जनगणना म्हणजे काय नेमकं समजून घ्या. आता जातनिहाय जनगणनेमध्ये फक्त जातीची माहिती नाही गोळा केली जात. त्याच्यामध्ये देशातल्या प्रत्येक नागरिकाची, त्याचं नाव, लिंग, त्याचं वय, त्याचं ऑक्युपेशन, त्याचं शिक्षणाचं काय म्हणू की स्टेटस, त्याचं काय म्हणू की घर कसं आहे, त्याची स्थिती कशी आहे, त्यांना तिथे मिळणाऱ्या सुविधा कशा आहेत, विजेची सुविधा आहे की नाही. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या सोशो इकॉनॉमिक इंडिकेटर्सची माहिती गोळा केली जाते आणि यामध्ये जातीची पण माहिती गोळा केली जाते. पण आत्तापर्यंत जातीची माहिती केवळ दलित समूहाची आणि आदिवासी समूहाची गोळा केली जायची. त्याच्यामध्ये इतर जे समाज आहेत, मग ओबीसी असतील, भटके असतील किंवा जे उच्च जाती आहेत, यांची माहिती यामध्ये आतापर्यंत घेतली जात नव्हती, जी आता इथे या जनगणनेपासून पुढे घेतली जाईल. आता बरोबर आहे. जनगणनाचा इतिहास काय आहे? तर जनगणनेचा इतिहास जर बघितला ना, तर म्हणजे अभ्यासकांनी तर हे लिहिलेलं आहे, की अगदी मध्ययुगीन काळात, अकबराच्या काळात पण महसूल गोळा करण्यासाठी त्यांच्या राज्यात किती लोक आहेत, अशी माहिती गोळा केली जायची. पुढे जेव्हा नंतर ब्रिटिशांचं जेव्हा राज्य आलं, तर ब्रिटिशांनी या एक्सरसाइजचं एक काय म्हणू एक इन्स्टिट्यूशनलाइज झालं हा एक्सरसाइज आणि 1872 ला पहिली जनगणना झाली आणि नंतर ती 1900 काय म्हणू की 31 पर्यंत चालत राहिली. हो. आणि या दरम्यान काय होतंय काय? तर आपल्याला हे समजून घेतलं पाहिजे, की या जातनिहाय जनगणनेचा तत्कालीन समाजावरती खूप मोठा परिणाम घडताना दिसतोय. म्हणजे 19व्या शतकाच्या सुरुवातीला आपल्याला माहिती आहे, की एका बाजूला राष्ट्रीय चळवळ स्वातंत्र्य आंदोलनासाठी उभी राहिलेली आहे. दुसऱ्या बाजूला आंबेडकरांच्या नेतृत्वात एक जाती अंताचा लढा उभा राहिलेला आहे. तसंच इतर जे नेते आहेत, जसं की पेरियार असतील, नारायण गुरु असतील, अशा नेत्यांच्या नेतृत्वात ही एक सामाजिक संघर्षाचा लढा उभा राहतोय. आणि याच्यामध्ये या जातनिहाय जनगणनेमधून एका बाजूला समाजातला एक काय म्हणू की प्रगत गट कोणता आहे, याची माहिती पुढे येत आहे आणि त्याचसोबत कोण मागासलेले आहेत, याची पण माहिती पुढे येत होती. आणि त्याला एक महत्त्वाचं वळण लागलं 1916 मध्ये. तर 1916 मध्ये मॉन्टेग्यू चेम्सफोर्डचा एक रिफॉर्म झाला आणि या रिफॉर्म्सच्या माध्यमातून भारतीयांना पहिल्यांदाच राजकारण आपल्या हातात घेण्याचा आणि प्रतिनिधित्व करण्याचा अधिकार मिळाला. आणि याच दरम्यान या जातनिहाय जनगणनेच्या आधारे मग आंबेडकर असतील किंवा पेरियार असतील, यांनी जो एक मागासवर्गीय समाज आहे, केवळ दलितच नाही, पण दलित असतील, ओबीसी असतील, आदिवासी असतील, या सगळ्यांनाच सार्वजनिक नोकऱ्या असतील, शिक्षणात मध्ये शिक्षणाच्या क्षेत्रात आणि राजकीय क्षेत्रात संख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे, अशी मागणी करायला सुरुवात केली. आणि या मागणीचा थेट परिणाम जो झालाय, तो तत्कालीन उच्च जातीय समाजाच्या वर्चस्वाला चॅलेंज केलं गेलं आणि त्यामुळे त्याला काय म्हणू की रिस्पॉन्स म्हणा किंवा रिएक्शन म्हणा, त्यावेळेस मग त्यावेळी तत्कालीन राष्ट्रीय चळवळ असेल किंवा उच्च जातीय समूहांचे त्यावेळेसच्या संघटना असतील, मग काँग्रेस असेल, हिंदू महासभा असेल, किंबहुना शीख, मुस्लिम यांचे उच्च जातीय जे प्रतिनिधी आहेत, त्यांनी ह्याला विरोध करायला सुरुवात केला, की जातीची काय म्हणू की जाती आधारावरती स्वातंत्र्याच्या चळवळीला बाधा आणली जाते आणि त्याच्या विरोधात एक मोठं काय म्हणू की त्यांनी एक ताकद लावली आणि मग ब्रिटिशांनी काय म्हणू की हे त्याचा म्हणजे अॅक्नॉलेज करत उच्च जातीयांचा विरोध त्यांनी 1941 ला ती करायची नाही असा निर्णय घेतला. आता जेव्हा ब्रिटिशांनी ही जातनिहाय जनगणना काय केली किंवा ते काय ह्याच्यात इंटरेस्टेड होते, याचा पण आपल्याला विचार करावा लागेल. आता जेव्हा ब्रिटिश राज्य करायला आले, तर ब्रिटिश आले इंग्लंडवरून. तर ते जेव्हा आपल्या भारतात आले, तेव्हा त्यांना इथल्या समूहाची काय माहिती
तशी अर्थाने माहीत नव्हती. इथल्या समूहाच्या काय म्हणू की सामाजिक, आर्थिक, राजकीय माहिती मिळवण्यासाठी त्यांनी तो एक्सरसाइज केला होता, जेणेकरून त्यांची सत्ता टिकवण्यासाठी त्याचा फायदा होईल आणि त्यांचं वर्चस्व राखेल. त्यामुळे ब्रिटिशांनी पण जी एक्सरसाइज केली होती, ती काही इथल्या सर्वहारा वर्गाच्या उत्थानाच्या अनुषंगाने नव्हती केली. पण त्याच्या बदलत्या काळात त्याचे काय म्हणू की कंगोरे बदलत गेले आणि जेव्हा आपला देश स्वतंत्र झाला, तर देश स्वतंत्र झाल्यानंतर त्यावेळेसचे जे राष्ट्रीय नेते होते, त्यांची जातीच्या प्रती जी भूमिका होती किंवा जी समज होती, ती खूपच संकुचित होती. भारतीय समाजाला विघटित करणारा घटक म्हणून असं पाहिलं गेलं त्यावेळी आणि त्यामुळे देश स्वातंत्र्यानंतर पण तत्कालीन काँग्रेसच्या सरकारने जो आधी ब्रिटिश सरकारने जो निर्णय घेतला होता की जातनिहाय जनगणना करायची नाही, तोच त्यांनी कंटिन्यू केला. पण त्यावेळेस आंबेडकरी चळवळीचा एक प्रभाव म्हणा किंवा अस्पृश्यांच्या म्हणजे पूर्वीच्या अस्पृश्यांच्या प्रती असलेला एक थोडासा काय म्हणू की काय म्हणू इम्पथीचा दृष्टिकोन म्हणा, म्हणून त्यांच्या पुरतं काय म्हणू की जातनिहाय जनगणना कंटिन्यू ठेवली गेली आणि यामध्ये आपल्याला असं पण दिसून येतंय की त्यावेळेसची जी अंडरस्टँडिंग आहे जातीची, ती खूपच संकुचित आहे. म्हणजे त्यावेळेसच्या काँग्रेसनी म्हणा किंवा राष्ट्रीय नेत्यांनी जातीचा प्रश्न हा केवळ अस्पृश्यतेचा प्रश्न असं पण त्याकडे पाहिलं गेलेलं आहे आणि त्यामुळे एका बाजूला दलित आणि आदिवासींची जातनिहाय जनगणना कंटिन्यू राहिली आणि इतर समूहाची केली गेली नाही आणि त्यांना आरक्षण पण देण्यात आलं. या उलट म्हणजे ओबीसी असतील, ज्यांना आरक्षण तेव्हाच मिळालं पाहिजे होतं, पण त्यांच्या आरक्षणाकडे दुर्लक्ष करण्यात आलं. बाबासाहेब आंबेडकर नी एक महत्वाची भूमिका घेतली होती. एकतर संसदेत घटनेमध्ये त्यांनी आरक्षणाची तरतूद ओबीसींसाठी 340 कलमाच्या अनुषंगाने तर केलीच होती. पण जेव्हा 340 कलमाच्या अनुषंगाने काँग्रेसचं सरकार मागासवर्गीय कोण आहेत हे शोधण्यासाठी आयोगाची स्थापना करत नव्हतं. कारण घटनेत तशी की व्याख्या केली गेली नव्हती आणि मागासवर्गीय कोण आहेत, इतर मागासवर्गीय कोण आहेत, हे शोधण्यासाठी आयोग नेमला गेला पाहिजे अशी घटनेत तरतूद होती. पण काँग्रेस सरकार या मुद्द्याला घेऊन तेवढं सिरियस नव्हतं आणि ह्या कारणावरून बाबासाहेबांनी आपला कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिला. साधारणतः बाबासाहेबांचा राजीनामा हा हिंदू कोड बिलाच्या मुद्द्याला घेऊनच सर्वसामान्य लोकांना त्याची माहिती असते. पण बाबासाहेबांनी ओबीसींसाठी पण आपलं कायदेमंत्रीपद त्यागलं, याची सर्वसामान्य ओबीसींना आजही माहिती नसते. तर हे आपण ओबीसींनी बाबासाहेबांचं हे योगदान लक्षात घेणं महत्वाचं आहे. त्यांनी केवळ घटनेत तरतूद नाही केली, पण त्यासाठी भूमिका घेतली आणि जेव्हा काँग्रेसने त्याला काय म्हणू की प्रतिसाद नाही दिला, तेव्हा त्यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा पण दिला. तर आजच्या घडीला जेव्हा आपण जातनिहाय जनगणनेची चर्चा होते, तर ती चर्चा करताना हा इतिहास लक्षात घेणे खूप गरजेचं आहे, जेणेकरून आज ही मागणी काय आहे त्याचा एक संदर्भ आपल्याला लक्षात येईल. अगदी बरोबर सर. अतिशय अभ्यासपूर्ण विवेचन आपण केलं या प्रश्नावरती आणि मग मला याच्यातच एक पुढचा प्रश्न विचारावा वाटेल की 1931 पर्यंत जी जातीनिहाय गणना होती, त्याच्यामध्ये ज्या 4 जाती होत्या किंवा मला वाटतंय एससी, एसटी, त्याच्यानंतर ओबीसी आणि खुला वर्ग एवढीच नोंद घेतली जायची. मग तेव्हाची जातीनिहाय गणना आणि आत्ता जी होणार आहे, त्याच्यात मूलतः काय फरक असेल? किंवा आणखी तुम्ही मगाशी बोलताना हे सांगितलं की त्याच्यामध्ये असे प्रश्न येतील किंवा होते किंवा येतील जेणेकरून त्या व्यक्तीची फक्त गणना होणार नाहीये, तर त्याची सोशल स्टेट काय आहे, त्याच्यानंतर इकॉनॉमिकल काय आहे. मी पुढे जाऊन त्याच्यात हे ऍड करेल की त्याची व्यावसायिक स्थिती काय आहे किंवा तो कोणत्या व्यवसायात आहे, कोणतं प्रोफेशन आहे, तो नोकरी करतोय की बिझनेस करतोय, याची सुद्धा नोंद आता घेतली जाणार आहे. बरोबर आहे का?
ओके. बरोबर. तर मला आता पुढे तुम्ही थोडं विस्तृत करा, हे करा, की मग ती जुनी जाती-निहाय गणना आणि आत्ताची होऊ घातलेली आहे, त्याच्यामध्ये काय फरक असेल? हे नाही, तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल. विशेष काही फरक नसणार आहे. म्हणजे हं, 2011 ला जी जनगणना झाली हं, शेवट, तर आणि आत्ता जी होणार आहे त्याच्यामध्ये फक्त जातीचा कॉलम ॲड करण्यात येणार आहे, जो आधी पण हं. होता, पण तो जातीचा होता. कॉलम आधी त्याच्यामध्ये केवळ दलितांची जातीची नोंद केली जायची आणि दलितांच्या म्हणजे शेड्यूल्ड कास्टच्या अंतर्गत येणाऱ्या इतर जातींची नोंद केली जायची. आत्ता जेव्हा जात-निहाय जनगणना होईल, तेव्हा हं, भारतातल्या सर्व नागरिकांची त्याच्यात नोंद केली जाईल. मग तुम्ही तो खुल्या वर्गातला असाल, ओबीसीमध्ये हं. असाल, भटक्यामध्ये असाल, विमुक्त जातीमध्ये असाल, त्या सगळ्यांची जातीची नोंदणी आत्ताच्या जनगणनेत केली जाईल, असं शासन आपल्याला काय म्हणू की विश्वास देतंय. पुढचा प्रश्न असा असेल, की याला आता केंद्र सरकारने हिरवा कंदील दाखवलाय 3 महिन्यापूर्वी एप्रिलमध्ये 30 एप्रिलला. 30 एप्रिलला सूचना जारी केली गेली आहे. 94 वर्षानंतर ही जातीनिहाय गणना होतेय. पण हं, प्रचंड विरोध होता ह्या गणनेला एका वर्गाचा. एका वर्गाचा म्हटल्यापेक्षा मी असं म्हणेन मोठ्या वर्गाचा विरोध होता. मोठ्या हं, बहुसंख्येने विरोध होता, की जातीनिहाय गणना झालीच नाही पाहिजे. परंतु काही जे होते ते याच्या समर्थनार्थ पुढे येत होते किंवा त्यांनी जोरदार मागणी केली होती. राहुल गांधी किंवा आणखी काही असतील, त्यांनी सुद्धा ही प्रचंड आक्रमकतेने ही मागणी जोर धरून लावली होती, की जातीनिहाय गणना भारतामध्ये व्हायलाच हवी. बरोबर आहे. तर मग हा विरोध होण्यामागचं कारण काय असेल? याच्याबद्दल हं. थोडं बोलाल? नाही, आता ह्या प्रश्नाचं उत्तर देताना आधी आपण काय म्हणू की जात-निहाय जनगणनेची काय म्हणू की इतिहास जसा आपण समजून घेतला मागच्या प्रश्नात, तर हं, आपण हं. बरोबर आहे. आता ही मागणी होण्याचं कारण काय आहे, हे आपण आधी समजून घेऊयात आणि मग तुमच्या प्रश्नाकडे मी येतो की ह्याच्या विरोधाचे आणि बाजूच्या गटांचं काय म्हणणं आहे. हं, तर आपल्याला सगळ्यांना हे माहिती आहे की भारत देशात आज पण जात हा एक महत्त्वाचा घटक आहे, जो लाईफमध्ये भारतीयांच्या सर्वांच्या लाईफमध्ये तो एक इम्पोर्टंट रोल निभावतो. मग तुमचा शिक्षणाचा दर्जा काय असेल, तुम्हाला ऑक्युपेशन काय मिळेल, तुम्हाला सामाजिक दर्जा काय असेल, वरचा असेल किंवा खालचा असेल, तुमच्याकडे जमीन असेल किंवा नसेल, अशा अनेक अंगाने जातीचा प्रश्न हा मध्यवर्ती राहतो भारतीयांच्या आयुष्यात. आणि त्यामुळे भारतीयांचं जर सामाजिक चरित्र जर समजून घ्यायचं असेल, तर जातीचं आजचं वास्तव समजून घेतलं पाहिजे. कारण जात ही अशी व्यवस्था आहे, जी मध्ययुगीन काळात जशी होती, ब्रिटिशांच्या काळात जशी होती आणि आजच्या काळात तिचं स्वरूप बदललेलं आहे. त्यामुळे जात ही एक संरचनात्मक अ, घटक असल्यामुळे तिचा प्रत्येक एरामध्ये तिचं स्वरूप बदललेलं आहे आणि आजच्या काळामध्ये तिचं स्वरूप मागच्या 50-100 वर्षापेक्षा वेगळं आहे. आणि आज आपल्याला काय दिसतं सर्वसाधारणपणे, की प्रत्येक समाजात काही घटक असतात, की जे त्या समाजाला काय म्हणू की शेप करत असतात हं. आणि तिथे हितसंबंधांचे काय म्हणू की अ, राजकारण आहे. आणि आपल्या देशात जर असे जर वेगवेगळे समूह जर बघितले, की जे आपल्या देशाचं धोरण ठरवतील किंवा ओपिनियन ठरवतील, तर त्या सगळ्याच क्षेत्रांचं लोकशाहीकरण झालेलं नाहीये. आता बरोबर. आपण अ, उदाहरणार्थ जर अ, ब्युरोक्रसी जर बघितली आपल्याकडची, तर आपल्याकडची ब्युरोक्रसी आज पण जी टॉप लेव्हलची ब्युरोक्रसी आहे, कॅटेगरी 1, कॅटेगरी 2 तिथे आजही अपर कास्टचं म्हणजे सरकारीच डेटा आहे, जे सांगतोय की त्यांचं तिथं प्रभुत्व आजही आहे. अ, आणि त्याचं कारण हे आहे की 1980 पर्यंतचं जे काय म्हणू की आरक्षण आहे, 1980 पर्यंत त्याची व्यवस्थित काय म्हणू की अंमलबजावणीच झाली नाही आणि नंतरच्या काळात ती जेव्हा झाली, तेव्हा ती काय म्हणू की व्यवस्थितरित्या जशी झाली पाहिजे होती तशी झाली नाही. आणि ओबीसींच्या बाबतीत तर जेव्हा त्यांना आरक्षण मिळालं, त्याच्यानंतर तर खाजगीकरणच आलं. त्यामुळे हं. काय म्हणू की त्यांच्या वाट्याला तर काहीच आलं नाही. पण दलित आदिवासींना जरी सुरुवातीपासून आरक्षण होतं, पण वरचे जे वर्ग आहेत,
तिथे काय म्हणू की आरक्षणाची नीट अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे ब्युरोक्रेसीवर आजही आपल्याला दिसतं की अपर कास्टचा डॉमिनन्स आहे. तसंच सुप्रीम कोर्ट किंवा न्यायव्यवस्था ज्याला म्हणू, सुप्रीम कोर्ट म्हणजे न्यायव्यवस्थेत खालच्या पातळीवरती आरक्षण आहे, पण सुप्रीम कोर्टात कोलेजियम व्यवस्था आजही तीच आहे आणि तिथेच काही घराणे आहेत त्यांच्यामधूनच काय म्हणू की जज निवडले जातात. आपल्याला जर मीडिया बघितला देशातला, तर ऑक्सफॉर्मचा रिपोर्ट आहे, की आजही मीडियातले काय म्हणू जवळपास 87% जे इम्पोर्टंट पोझिशन्स आहेत, त्या अपर कास्टच्याच हातात आहेत. त्याच्यानंतर आपल्याकडे जर कॉर्पोरेट क्षेत्र जर बघितलं, तर आपल्याकडचे जे भांडवलदार आहेत, मग अंबानी असेल, अदानी असेल, टाटा असतील, हे सगळे उच्च जातीय लोक आहेत, जे वरच्या वर्गातून येतात आणि आपल्याकडचे जे कॉर्पोरेट्स बघितल्या, तर आता एक मध्ये एक रिसर्च आहे, ज्याच्यामध्ये बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये लिस्टेड असलेल्या 1000 कंपन्यांच्या बोर्ड मेंबर्सचा अभ्यास केलेला आहे. तर त्या बोर्ड मेंबर्समध्ये पण अपर कास्टचा डॉमिनन्स आपल्याला दिसून येतो. तर एका बाजूला कॅपिटलिस्ट जे आहेत, मोठे भांडवलदार, ते पण अपकास्ट आहेत आणि कॉर्पोरेट कंपनी चालवणारे जे लोक आहेत, ते पण अपर कास्ट आहेत. आपल्याकडचं जर संपत्तीचं वाटप जर बघितलं, तर आजही जर मोठे ज्यांच्याकडे जास्ती संपत्ती आहेत, तेही अपर कास्ट आहेत आणि जमिनीचं जर बघितलं, जमिनीची मालकी, त्याच्यामध्ये पण आपल्याला दिसेल, की एका बाजूला दलितांमध्ये 70% लँडलेसनेस आहे, तर अपर कास्टकडे मोठ्या प्रमाणावरती जमीन आहेत. महाराष्ट्राच्या संदर्भात बघितलं तर मराठा समाजाकडे जास्ती जमीन दिसते. त्या तुलनेत जर आपण ढोर समाजाकडे बघितलं तर किंवा भटक्या समाजाकडे बघितलं तर आपल्याला तशा प्रकारचं जमिनीची मालकी दिसत नाही. तर सांगायचा मुद्दा आहे की न्यायव्यवस्था असेल, ब्युरोक्रेसी असेल, मीडिया असेल, कॉर्पोरेट असेल आणि साधन संपत्तीचा वरची मालकी जर बघितली, तर ह्या सगळ्या क्षेत्रांमध्ये आजही डॉमिनन्स अपर कास्टचाच आहे. त्याला थोडाफार अपवाद राहिलाय तो राजकारणाचा. कारण तिथे आरक्षण असल्यामुळे तिथे प्रतिनिधित्व थोड्याफार प्रमाणात आहे. पण महाराष्ट्रासारख्या राज्यात आजही मराठा समाजाचेच 50% आमदार किंवा खासदार आजही निवडून येताना दिसतात आणि गेल्या 50 वर्षातली परिस्थिती ही कायम आहे. पण त्याच्यात थोडाफार बदल होताना दिसतोय कारण तिथे स्थानिक पातळीवरती आरक्षण आलेलं आहे. तर हे जे सगळे जे क्षेत्र आहेत, ज्याने आपला देश बनतो, तर ह्या वेगवेगळ्या क्षेत्राचं अजून लोकशाहीकरण झालेलं नाहीये आणि ह्याचं जर लोकशाहीकरण जर करायचं असेल, तर ही परिस्थिती पुढे आली पाहिजेत आणि ही परिस्थिती असं नाही की माहिती नाहीये. ही परिस्थिती आपल्या राज्यकर्त्या वर्गाला माहिती आहे, ब्युरोक्रेसीला माहिती आहे, धोरणकर्त्यांना माहिती आहे. पण जेव्हा ही माहिती जनगणनेच्या मार्फत जेव्हा येईल आणि ती सर्वसामान्यापर्यंत पोहोचेल, कारण आता ह्या विषयांच्या अनुषंगाने खूप चर्चा होते. माध्यमामध्ये चर्चा होते, राजकीय पक्षामध्ये होते. त्यामुळे आता एक मागणी करणारा वर्ग आहे. त्यामुळे ही जेव्हा माहिती येईल पुढे, हे समजून घेणं गरजेचं आहे, की आजचं भारतीय समाजमन कसं आहे. जातीनिहाय गणनेची मागणी एक वर्ग करत होता, परंतु त्याला प्रचंड विरोध बहुसंख्येने होत होता. कसं आहे, त्यात की थोडंफार तुमच्या उत्तरात आलं ते, की गरज का आहे आणि का असायला हवं हे उत्तर तुमचं आलं, की संधीची असमानता जी पूर्वी होती ती थोडीफार आरक्षणामुळे कमी झाली असेल. परंतु मंडल आयोगाच्या शिफारसींचा ज्यावेळेला विचार केला जाणार होता, त्यावेळेला सुद्धा त्यांना डेटा हवा होता जातीनिहाय गणनेचा. तो त्यांच्याकडे अपडेट डेटा नव्हता. जुन्याच डेटाचा वापर केला जाणार होता. त्यावेळेला सुद्धा हा विचार आला, की अरे जातीनिहाय गणना का नाही? म्हणजे हे समर्थनार्थ जे आहेत त्यांच्याकडचं हे उत्तर होतं किंवा एक सर्वसामान्य तुम्ही अभ्यासक आहात, विश्लेषक आहात, त्यांच्या मनातही हा प्रश्न येणारच आहे, की अरे अपडेट डेटाच नाहीये आपल्याकडे. त्यामुळे तो असायला हवा. तुम्ही बरेचसे मुद्दे त्याच्यामध्ये घेतलात, की संपत्ती असू देत, राजकारण असू देत किंवा व्यावसायिक संधी असू देत, अजूनही जो वंचित समाज आहे तो पोहोचलाच नाहीये पूर्णपणे. आज 2025 आहे. तुम्ही त्याचं विश्लेषण केलं. राजकीय क्षेत्रात म्हणाल, कुठल्याही क्षेत्रात म्हणा, अजूनही तो वंचित घटक पूर्णपणे तिथपर्यंत पोहोचलेला नाहीये. मग तो किती टक्के पोहोचलाय? अजून पोहोचणं किती बाकी आहे? याबद्दलचा विचार करण्यासाठी ही जातीनिहाय गणना अतिशय आवश्यक ठरते. पण दुसरी भीती ही विरोधी जे आहेत ते हे मांडतायत, की जातीनिहाय गणना केल्यानंतर जातीभेद वाढेल.
भेद वाढेल किंवा गट पडतील, तर त्यावर मी असं म्हणेल, की गट पडायचे बाकी आहेत का? किंवा जातीभेद जे आहे, जातीभेद करून अजूनही असमानता किंवा अत्याचार केले जात आहेत. मग ते याच्यामुळे कमी होणार आहेत की जास्त होणार आहेत? याबद्दल ते जे म्हणतायत, ते माझ्या मते थोडं चुकीचं आहे. तर तुम्ही तुमचं मत मांडायचं. नाही, आता बोला. कसं आहे, की जातीमुळे भेद निर्माण होतो. अ, हं. ही जी मांडणी ही आजची नाहीये. हां, अगदी ती फार पूर्वीपासूनची आहे. ब्रिटिशांच्या काळापासून पण हो, जातीबद्दलचं हेच तेच अंडरस्टँडिंग मत होतं. होतं आणि पण आजही तेच आहे आपल्याला हो, पण आपल्याला विरोधकांचं. समजून घेतलं पाहिजे, की अ, भारताने किंवा भारत सरकारने जात हा का म्हणू की मागासलेपणाचा महत्त्वाचा घटक आहे, हे मान्य केलं गेलेलं आहे. आणि हे 80च्या दशकात म्हणजे दलितांच्या बाबतीत तर हे घटने बनत असतानाच मान्य केलं गेलं होतं. पण इतर समूहांच्या बाबतीत पण ते 1980ला उदाहरणार्थ ओबीसीच्या बाबतीत ते मान्य केलेलं आहे, की जेव्हा मंडल कमिशनचा रिपोर्ट हं, देशाने स्वीकारला आणि त्या हं. आधारेच आरक्षण ची अंमलबजावणी झाली. तर भारताने एका अर्थी हे मान्य केलेलं आहे, की जात हा मागासलेपणाचा एक महत्त्वाचा घटक आहे. पण जसं मी आता सांगत होतो, की आपल्याकडे जे विविध ओपिनियन मेकर्स आहेत किंवा ज्यांचा समाजावरती पगडा आहे, असे जे समूह आहेत, जे मग आपल्याला राजकारणात आहेत, भांडवलदार वर्गात आहेत, सामाजिक समाज भांडवलदार. माध्यमांमध्ये आहेत, हं, न्यायव्यवस्थेत आहेत. ते हं, ह्याला विरोध करतायत, कारण या मागणीतून 2 गोष्टी पुढे येणार आहेत. एका बाजूला जशी वंचितता मागासल्या समूहाची पुढे हं. येणार आहे, तर दुसऱ्या बाजूला जे पुढारलेला वर्ग जो आहे, उच्च जातीय वर्ग आहे, त्यांचं प्रिव्हिलेज पण अंडरलाईन होणार आहे. फक्त ह्याच्यातून बरोबर. वंचितता नाही येणार, तर प्रिव्हिलेज पण अंडरलाईन होणार आहे आणि मग जेव्हा हं, तुमचं प्रिव्हिलेजला अंडरलाईन केलं गेलं जाईल किंवा त्याकडे नामनिर्देश जेव्हा होईल, त्याच्याकडे लक्ष हं, जेव्हा वेधलं जाईल, तेव्हा ऑब्व्हियसली आहे की त्यांच्यामध्ये ती अँक्झायटी असणे खूप स्वाभाविक आहे. कारण त्यांच्या रिसोर्सेस वरती प्रश्नचिन्ह उभा केला जाईल आणि रिसोर्सेसमध्ये आमचा समान वाटा असला पाहिजे. ही मागणी येत्या काळात पुढे येणार आहेत. त्यामुळे त्यांच्या प्रिव्हिलेजेसला प्रश्न निर्माण होणार आहेत आणि म्हणून त्यांच्याकडून विरोध केला जातो आणि मग त्या प्रिव्हिलेजेसचे जे प्रतिनिधित्व करतात, मग ते राजकीय पक्ष हं. असतील किंवा इतर लोकं असतील, ते तो प्रिव्हिलेज जपण्यासाठी, त्यांचं वर्चस्व राखण्यासाठी त्याला विरोध केला जातो. आता जर म्हणजे ह्याचंच एक उदाहरण जर बघायचं झालं तर 2011 ची जी जनगणना होती, जी हं. ॲक्चुअली जनगणना नव्हती, कारण ती अ, कायद्यानुसार जनगणना हे गृह खातं करतं. पण गेल्या वेळेसची जनगणना ही ग्रामीण मंत्रालयाकडे दिली गेली आणि हं. ग्रामीण मंत्रालयाकडे दिल्यानंतर काय म्हणू की जी ब्युरोक्रसीने ज्या पद्धतीने त्याचं इम्प्लिमेंटेशन केलं पाहिजे होतं, ते केलं नाही. कारण हायर लेव्हलची जी ब्युरोक्रसी आहे, ती याच्या हं. विरोधात होती. कारण परत त्यांचा डॉमिनन्स आहे, त्यांचं प्रिव्हिलेज आहे, ते त्यांना मेंटेन करायचं आहे, ते त्यांना गिव्ह अप नाही करायचे. त्यामुळे हा 2 वर्गामधला हितसंबंधांचा संघर्ष आहे. ह्याच्याकडे आपण अशा रीतीने पाहिलं पाहिजे. ओके सर. तर आता जनगणना होऊ घातलेली आहेच, जातीनिहाय. तर पुढे मग त्याचे फायदे कसे होतील? काय म्हणाल तुम्ही याच्यावर? जनगणनेमुळे देशात एक मोठे संरचनात्मक बदल होणार आहेत, हे आपण आधी लक्षात घेतलं पाहिजे. हं, तसं मंडल कमिशन आल्यानंतर मंडल कमिशनच्या आधीचं राजकारण आणि नंतरचं राजकारण असे भारतीय राजकारणाचे 2 भाग आपल्याला दिसतात. तसंच जनगणनेच्या नंतरचे मोठा बदल देशात घडणार आहेत आणि 2 हं. पातळीवरती तो बदल घडताना आपल्याला दिसेल. एक आहे सार्वजनिक धोरणांच्या बाबतीतला आणि दुसरं आहे राजकारणाच्या बाबतीतला. तर आधी आपण धोरणांच्या बाबतीतलं काय बदल घडेल याची थोडक्यात चर्चा करू. हो. एक असं आहे की आपल्याकडची जी आत्ताची जी धोरणं आहेत, हं, त्या धोरणामध्ये जर मागासलेल्या समूहांचा जर विचार केला गेला, तर सर्व मागासलेल्या समूहांसाठी धोरणं नाहीयेत. हं, उदाहरणार्थ आपल्याला काही प्रमाणात दलित असतील किंवा आदिवासी असतील,
यांच्या बाबतीतली धोरणं दिसतात, कारण एक घटनात्मक तरतुदी आहेत. पण जो राहिलेला इतर समूह जो आहे, आता जर ओबीसीचं जर बोलायला गेलं तर साधारण मंडल कमिशनच्या अनुषंगाने 52%, इतर जे सर्वे आहेत एनएसएसओ सारखे ते 44% अशी लोकसंख्या त्यांची मानतात. म्हणजे मंडल कमिशनच्या अनुषंगाने तर देशातला एव्हरी सेकंड सिटिझन हा ओबीसी आहे. पण या एव्हरी सेकंड ओबीसी साठी जर आपण जर धोरणं जर बघितलीत, त्यांना काय म्हणू की पुढे जर आणायचं असेल, तर आपल्याला धोरणांचा खूप मोठा अभाव दिसतो. म्हणजे ओबीसीसाठी कुठलाही राष्ट्रीय पातळीवरती, केंद्राच्या पातळीवरती मंत्रालयच नाहीये. त्यामुळे योजना नाहीयेत. त्यांच्यासाठी कुठलंही बजेट नाहीये. आणि ओबीसी मध्ये पण खूप स्तर आहेत. एका बाजूला शेतकरी असलेला थोडासा संपन्न वर्ग, तर दुसऱ्या बाजूला दलित मुस्लिम, दलित ख्रिश्चन आणि विमुक्त जाती. तर हा असा एक मोठा समूह आहे, ज्यांच्यासाठी आपल्याकडे धोरणांचा काही ठोस धोरणांचा काय काय म्हणू की आखणीच नाहीये. महाराष्ट्रात आपल्याला जर बघितलं तर ओबीसीसाठी आता अलीकडच्या काळात मंत्रालय आलंय, पण त्याला बजेटच नाहीये. कारण कॉन्स्टिट्युशनल काय तसं कंपल्शन नाहीये. तर एवढा मोठा वर्ग आहे, जो आपल्याला आता धोरणामध्ये काय म्हणू की धोरणांच्या अखत्यारीखाली आलेलाच नाहीये. त्यामुळे त्यांच्यासाठी त्यांची सामाजिक राजकीय सामाजिक आर्थिक स्थिती लक्षात घेऊन नवीन धोरणं आखली गेली पाहिजेत. आणि आधीच्या ज्या रिकमेंडेशन असतील, म्हणजे भटक्या विमुक्तांच्या बाबत रेणके आयोग असेल, इदाते आयोग असेल, त्यांनी काय म्हणू की त्यांनी अनेक रेकमेंडेशन्स केलेले आहेत. ओबीसीच्या बाबतीत मंडल कमिशनच्या अनेक रेकमेंडेशन्स आहेत. त्याचं कुठेच इम्प्लिमेंटेशन झालेलं नाहीये. त्यामुळे त्या सगळ्या त्या म्हणजे आता मंडल कमिशनच्या संदर्भाने बोलायचं तर 40 रेकमेंडेशन आहेत. त्यातली लागू किती झाली? तर 1 आरक्षण. आणि ती जे आरक्षण मिळाले त्याचं पण आता खूप काय म्हणू की एवढं पातळीकरण झालेलं आहे. सार्वजनिक नोकऱ्यांमध्ये तर त्याचा काही इम्पॉर्टन्स राहिला नाही. शिक्षणाच्या बाबतीत खाजगीकरण मोठं वाढलेलं आहे. त्यामुळे धोरण म्हणून एकच धोरण आलं होतं, ते पण टोकनिस्टिक धोरण होतं माझ्या मते. त्यामुळे हा एवढा मोठा समूह जो मागास आहे, त्यांना जर पुढे आणायचं असेल, तर काय म्हणू की धोरणं नवीन आखायला लागतील. आणि ही धोरणं आखण्यासाठी डेटा पाहिजे. आजचा जमाना हा डेटाचा जमाना आहे. आपल्याकडे खूप काय म्हणू की एक म्हणजे हास्यास्पद बाब अशी आहे की ओबीसींना आरक्षण दिलं, पण त्यांची जनगणनाच नाहीये. तर त्याचं जे ठरवली गेली तीच काय म्हणू की टक्केवारी ठरवण्यासाठी त्याचा काही आधारच नव्हता. 1931 आधार ठेवला. आणि कालेलकर कमिशन असेल, मंडल कमिशन असेल, त्यांनी वारंवार सांगितलंय की जनगणना असली पाहिजेत. तर म्हणजे एक योजना जी अंमलबजावणी केली, त्याचे पण काही आधार नव्हता. त्यामुळे आता जर नवीन धोरणं आखावी लागतील, तर ती डेटा ड्रिव्हन असायला पाहिजेत. आणि त्या पॉलिसीसाठी जनगणना एक अपडेटेड डेटा आपल्याला देईल. आणि त्या आधारावरती सध्याची परिस्थिती लक्षात घेता ऑक्युपेशनच्या बाबतीत असेल, शिक्षणाच्या बाबतीत असेल, आरोग्याच्या बाबतीत असेल, अशा वेगवेगळ्या महत्त्वाच्या मुद्द्यांना घेऊन विविध धोरणं राबवली जातील, नवीन धोरणं आखली जातील, किंबहुना आता धोरणांचा अभावच आहे. ही एका बाजूला धोरणं. आणि या जनगणनेचा दुसरा परिणाम होणार आहे तो राजकारणावरती. तो असा आहे की 80च्या नंतर ओबीसींचा देशातल्या राजकारणातला जो सहभाग आहे, तो खूप मोठ्या प्रमाणात वाढला. म्हणजे उत्तरेच्या कडे जर आपण पाहिलं तर बिहार असेल, यूपी असेल आणि इतर राज्यांमध्ये ओबीसींचे प्रतिनिधित्व खूप मोठ्या प्रमाणात पुढे आले. त्यांचे पक्ष आले, त्यांच्या मार्फत सरकारं स्थापन झाली. आणि त्याचा परिणाम असा झाला की केवळ ओबीसींचे पक्ष नाहीत, पण इतर सर्व पक्षांना ओबीसींना आपल्या पक्षात त्यांच्या पक्षात स्थान दिलं गेलं. त्यांना प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली गेली. आणि हा एक मोठा वर्ग जो राजकारणापासून अलिप्त होता, तो पुढे आला. आणि याचा परिणाम म्हणून आपली जी लोकशाही करण्याची जी प्रक्रिया आहे, ती खोलवर रुजली गेली. आता मंडलच्या राजकारणाचा हा एक टप्पा होता. आणि जनगणनेनंतर त्याचा दुसरा टप्पा असा पुढे येईल,
ओबीसी मध्ये जसं मी म्हटलं की वेगवेगळे गट आहेत. शेतकरी वर्ग आहे ज्याला मोठे ओबीसी म्हणतो आणि जे छोटे ओबीसी आहेत म्हणजे ज्याच्यात सेवा देणाऱ्या जाती आहेत, कारीगर जाती आहेत, भटके विमुक्त आहेत, यांच्यापर्यंत अजून लोकशाही पोहोचलेली नाहीये. ओबीसीतला एकच वर्ग राजकारणात प्रतिनिधित्व करताना दिसतो. अगदी महाराष्ट्राच्या बाबतीत जरी बघायचं झालं तर ओबीसी मधल्या ज्या 6-7 जाती आहेत, माळी असेल, धनगर असेल, तेली असतील, गुजर असतील, कुणबी असतील, अशा काही 6-7 जाती प्रतिनिधित्व करतात. पण जे छोट्या इतर जाती आहेत, म्हणजे महाराष्ट्रात ओबीसींचे एकूण जर तुम्ही जाती बघितल्या तर त्या 409 आहेत. तर या 400हून अधिक असलेल्या लोकसंख्येपैकी 7-8 जातींनाच राज्याच्या पातळीवरती, आमदारकीच्या पातळीवरती, खासदारकीच्या पातळीवरती प्रतिनिधित्व मिळतं. पण हा जो इतर जो छोटा समूह आहेत, त्यांचं राजकारण या निमित्ताने पुढे येईल. आणि जर आपण बिहारचं जर उदाहरण बघितलं तर बिहारमध्ये हा जो छोटा ओबीसी आहे, ज्याला मोस्ट बॅकवर्ड क्लासेस पण म्हटलं जातं इंग्लिशमध्ये, त्यांना प्रतिनिधित्व देण्यासाठी आता सगळ्या पक्षांमध्ये एक राजकीय स्पर्धा लागलेली दिसते. मग ते काँग्रेस असेल, भाजप असेल किंवा राष्ट्रीय जनता दल असेल, आणि हेच युपीमध्ये पण आपल्याला दिसते. तर एकदा जेव्हा जनगणना येईल तेव्हा सगळ्याच समूहांची त्याच्यात काय म्हणू की नोंद घेतल्या गेल्यामुळे हे जे छोटे जे समूह आहेत आता ते पण आपला राजकीय भागीदारीत आपला हक्क मागतील, आपला दावा करतील आणि या छोट्या वर्गाला जो आतापर्यंत निग्लेक्टेड आहेत त्याला पण काय म्हणू की सत्तेत वाटा मिळण्याची दारं किमान खुली होतील. असा एक बदल, महत्वाचा बदल येत्या काळात होईल. आणि महाराष्ट्रात पण म्हणजे महाराष्ट्रातला अजून जर बघितलं तर मराठा समाज वेगवेगळ्या पक्षामध्ये विभागला गेलेला दिसतो आपल्याला, पण त्यांची पकड आजही मजबूत आहे. तर त्या पकडीला येत्या काळात ओबीसीकडून मोठा चॅलेंज उभं राहण्याची मोठी शक्यता निर्माण होईल. अगदी बरोबर आहे सर. तुम्ही हे मांडलत की ओबीसी प्रवर्गाला यातून सर्वात जास्त फायदा होईल किंवा त्याच्यातल्या अनेक तुम्ही पोटजाती म्हणालात की तो प्रवर्ग बराच उपेक्षित आहे. तो पुढे येईल. त्याचं उदाहरणं सुद्धा तुम्ही दिलीत बिहार आणि इतर ठिकाणी. तर अतिशय एक पॉझिटिव्हनेस तुम्ही इथे मांडलात. त्याचबरोबर राजकारणात सुद्धा तो काही उपेक्षित भाग आणखी पुढे आल्यानंतर बरेच काही बदल होण्याची शक्यता आहे आणि एक धोरणात्मक निर्णय सरकारला घेताना तो डेटा अतिशय उपयोगी पडणार आहे असं आपण म्हणू शकू. पुढचा प्रश्न मी असा विचारेल की एकंदरीत ऍज अ भारत म्हणून भारताला ऍज अ कंट्री सगळ्या क्षेत्रामध्ये म्हणेन मी की या जातीय गणनेचा कसा फायदा होईल किंवा देशाची प्रगती होईल का, विकास होईल का, या दृष्टीने आपण बोलूयात. मग तो सामाजिक असेल, आर्थिक असेल, व्यावसायिक असेल, त्याबद्दल बोला सर. नाही, या प्रश्नाकडे येतो, पण आधीचा जो प्रश्न होता त्यातला एक भाग सांगायचा राहून गेलाय. बोला ना सर. तो असा आहे की सध्या जेव्हा जातनीय जनगणनेचा मुद्दा येतो तेव्हा आरक्षणाचा प्रश्न जोडला गेला जातो. माझ्या मते जातनीय जनगणनाला आरक्षणाशी जोडून त्याचा जो आवाका आहे खूप हा रिड्यूस केला जातो. जातनीय जनगणनेचा परिणाम आरक्षणापुरता मर्यादित नसून त्याच्या पल्याड खूप मोठा आहे. जसं मी सांगत होते की नवीन धोरणं सामाजिक न्यायाच्या अनुषंगाने आखले जातील, पण आरक्षणावरती याचा काय परिणाम होणार आहे हे पण समजून घेणे गरजेचं आहे. कारण आरक्षणाच्या मुद्द्याला घेऊन पण नवीन चर्चेचे मुद्दे आपल्याकडे आताच्या काळात आलेले आहेत. तर आरक्षणाच्या बाबतीत एक सब कॅटेगरायझेशनची मागणी ओबीसी मध्ये पण होते आणि दलितांमध्ये होते. ओबीसीच्या बाबतीत रोहिणी आयोगाची काय म्हणू की स्थापन केल्या गेल्या आहेत आणि रोहिणी आयोगाचा रिपोर्ट नाही, पण त्यातला काही माहिती जी लीक झालेली आहे त्याच्यातून हे कळतंय की मोठे ओबीसी, शेतकरी ओबीसींनाच आरक्षणाचा जास्ती फायदा आहे. त्यामुळे छोटे ओबीसी मागणी करतात की सब कॅटेगरायझेशन राष्ट्रीय पातळीवरती झालं पाहिजे. महाराष्ट्राच्या बाबतीत ऑलरेडी आहेच आणि आता दलितांच्या बाबतीत, आदिवासींच्या बाबतीत सुप्रीम कोर्टाने आत्ताच आपल्याला तसे आदेश दिलेले आहेत की दलितांमध्ये पण 2 स्तर झालेले आहेत, तर त्यांचं सब कॅटेगरायझेशन केलं गेलं पाहिजेत असं कोर्टाने सांगितलंय आणि त्या दृष्टीने आता विविध राज्यातली सरकार पावलं उचलत आहेत. त्यामुळे सब कॅटेगरायझेशनचा एक मुद्दा आहे.
दुसरा मुद्दा आरक्षणाच्या बाबतीत की दलित मुस्लिम आणि दलित ख्रिश्चन यांना आजच्या घडीला ओबीसी कॅटेगरीमध्ये टाकलेलं आहे. पण जसं मी म्हटलं की ओबीसी मध्ये शेतकरी वर्ग एका बाजूला, शेतकरी ओबीसी एका बाजूला आणि हा काय म्हणू की मागासलेला वर्ग, अशा दोन गटांना एकत्र टाकलेले आहेत आणि त्यामुळे या दलित मुस्लिम दलित ख्रिश्चनांपर्यंत त्याचे फायदे मिळत नाहीत आणि त्यांचा सामाजिक इतिहास हा वेगळा आहे. त्यांना अस्पृश्यतेचा काय म्हणू की चटके सोसावे लागलेत की मौन आजही सोसावे लागतात आणि आजच्या घडीला सगळ्या नागरिकांची जेव्हा काय म्हणू की जनगणना केली जाईल तेव्हा यांची पण केली जाणार आणि आतापर्यंत मग काँग्रेसचं सरकार असेल किंवा भाजपचं त्यांनी या धर्मामध्ये जात नाहीये म्हणून ह्यांना आरक्षणाचा लाभ दिला गेलेला नाहीये. तर याला एक वेगळं वळण लागेल. ह्या समूहामधून आतापर्यंत तर त्याची मागणी होतच होती, पण जेव्हा या समूहांची पण ऑफिशियल जनगणना होईल तेव्हा ह्यांच्या वेगळे इन द सेन्स दलित त्यांना असलेल्या आरक्षणच्या प्रवर्गात त्यांची काय म्हणू की त्यांना त्याचा तो लाभ मिळाला पाहिजे, ओबीसी मधून काढून दलितांमध्ये टाकले गेलं पाहिजेत, या मागणीला एक वेगळं वळण मिळेल. तसंच नोमॅडिक ट्राईब असतील किंवा विमुक्त जाती, भटक्या विमुक्त जाती यांची पण मागणी आहे की आमचं एक स्वतंत्र शेड्यूल असलं पाहिजे. कारण आमचा इतिहास वेगळा आहे, आमचं मार्जिनलायझेशन आमचं इन द सेन्स यांचं मार्जिनलायझेशन ओबीसीच्या तुलनेत वेगळं आहे. त्यामुळे मंडल कमिशनच्या अहवालामध्ये पण एक डिसेंट नोट दिली होती मंडल कमिशनच्या एका मेंबरनी की ह्यांना वेगळं ठेवलं गेलं पाहिजे आणि रंके आणि इदाते आयोगाने पण ती मागणी स्वीकारलेली आहे आणि तसं रेकमेंडेशन दिलेलं आहे. त्यामुळे भटक्या विमुक्तांचं वेगळं शेड्यूल असलं पाहिजे, त्यांना वेगळं आरक्षण मिळालं पाहिजे, या मागणीला पण एक काय म्हणू की जोर येईल. आणि आता जे 50% जी आरक्षणाची जी मर्यादा आहे त्याला कुठेतरी चॅलेंज होण्याची शक्यता आहे. कारण जेव्हा आकडे पुढे येतील की मागासलेल्या समाजाची संख्याच मोठी आहे तर आरक्षणाची 50% मोठी असेल. हो, तर ते एक होणार आहेत. दुसऱ्या बाबतीत क्रिमिलेअरचा जो मुद्दा आहे, जो ओबीसींना क्रिमिलेअर लावलं जातं, ती जी क्रिमिलेअरची जी व्याख्या आहे आजच्या घडीला 8 लाख लिमिट आहे. पण जर बिहारचा जर सर्वे जर बघितला आपण, जो जनगणनेचा जो झालाय त्याच्यामध्ये हे दिसतंय की 90% बिहारचा ओबीसी आणि एमबीसी छोटा ओबीसी यांचं उत्पन्न 6 लाख आहे. जेव्हा 90% समूहाचं उत्पन्न 6 लाख आहे तर जे तुम्ही 8 लाखाची क्रिमिलेअरची जी मर्यादा ठेवताय त्याला मोठा एक चॅलेंज निर्माण होतो की जेव्हा बहुसंख्य वर्ग ऑलरेडी काय म्हणू की तुमच्या लिमिटच्या खालीच आहे तर ती जी लिमिट आहे तर म्हणजे तिथे क्रिमिलेअर क्लासच दिसत नाही आपल्याला, दिसत नाही. तर त्या क्रिमिलेअरच्या मुद्द्याला घेऊन पण काय म्हणू प्रश्नचिन्ह होणार आहे. आणि दुसरी सगळ्यात महत्वाचं आहे की सार्वजनिक क्षेत्रातलं जे आरक्षण आहे त्याचा आवाका आणि त्याचा प्रभाव कमी होताना दिसतोय. त्यामुळे मागील अनेक दशकापासून सार्वजनिक क्षेत्रात प्रायव्हेट सेक्टरमध्ये आरक्षण असलं पाहिजे ही मागणी आहे. त्या मागणीला धरायला सुरुवात होईल. राहुल गांधीने अलीकडच्या काळात हायर एज्युकेशन मध्ये जे प्रायव्हेटायझेशन होते त्याच्यामध्ये आरक्षण असलं पाहिजे अशी मागणी पहिल्यांदाच करताना ते दिसलेत. म्हणजे ही मागणी काय म्हणे की आतापर्यंत इतर पक्ष करत होते पण राहुल गांधी पण ते आता करतायत. आणि जनगणनेचा जेव्हा आपण इतिहास लक्षात घेतो ना, आपल्याला एक लक्षात घेतलं पाहिजे की याचा क्रेडिट कोणाला दिला पाहिजे. म्हणजे आज समाज माध्यमांमध्ये किंवा काँग्रेस पक्ष रसातळाला गेल्यामुळे राहुल गांधी ह्या मागणीचा रोज उल्लेख करतायत. पण आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की काँग्रेसच्या नेतृत्वातच हे काय म्हणू की हा प्रश्न एवढा दिवस काय म्हणू की अधांतरित राहिलेला आहे. हीच भूमिका घेतली आहे. पण दलित बहुजनांचे जे पक्ष आहेत, आंबेडकरी चळवळ असेल, राष्ट्रीय जनता दल असेल, समाजवादी पक्ष असतील, बसपा असेल, महाराष्ट्रात प्रकाश आंबेडकर असतील, ह्या पक्षांनी सातत्याने बामसेफ असेल यांनी जातनीय जनगणनेच्या संदर्भातला एक चर्चा विश्व तयार केलं गेलेला आहे आणि आता त्याची काय म्हणू दखल प्रस्थापित पक्ष घेत आहेत. त्यामुळे याचं जर खरं जर श्रेय जर कोणाला द्यायचं असेल तर दलित बहुजनांच्या पक्षांना दिले गेलं पाहिजे. आणि
आता जो तुमचा जो प्रश्न होता, की एकंदरीतच देशाच्या प्रगतीला एकंदरीत. हां. कसं होईल? तर आपल्याला एक लक्षात घेतलं पाहिजे, की भारतीय समाज रचनेचं जे भारतीय समाज रचना ही जातीच्या आधारावर उभी आहे. त्यामुळे जर भारतीय समाज रचना काय म्हणू, की बदल घडवायचा असेल, तर भारतीय समूहामध्ये बदल घडवायला लागेल. तिथल्या लोकांमध्ये बदल घडवायचा लागेल आणि इथल्या लोकांचं जीवनमान हे जातीच्या आधारे यू नो अवतीभोवती राहते. त्यामुळे जर आणि इथला जेव्हा बहुसंख्य वर्ग हा मागासलेला आहे आणि तो जातीच्या आधारावरती जर मागासलेला आहे, तर पहिल्यांदा हे जातचरित्र मान्य करणे. ते जातचरित्र मान्य केल्यानंतर त्याचं एक वस्तुनिष्ठ पद्धतीने, एक शास्त्रीय पद्धतीने त्याचं अवलोकन करणे आणि त्यासाठी हा एक्सरसाइज करणे आणि या अवलोकनाच्या माध्यमातून, या शास्त्रीय एक्सरसाइजच्या माध्यमातून जी काही माहिती येईल, त्या माहितीच्या आधारावरती धोरणे आखणे, जेणेकरून हा बहुसंख्य जो समाज आहे, तो काय म्हणू की पुढे येईल सर्वच क्षेत्रामध्ये आणि जेव्हा हा बहुसंख्य समाज पुढे येईल, तेव्हाच भारत पुढे येईल. भारत त्यामुळे पुढे. काय म्हणू की हा एक्सरसाइज केवळ भारताला प्रगती आणण्याकरता नाही, पण भारतीय समाजामध्ये एक बंधुभाव, एक देशामध्ये एक काय म्हणू की एकोपाचं नातं तयार करण्यासाठी आणि जो आपल्याकडचा जो सर्वहारा वर्ग आहे, जो मार्जिनलाइज्ड क्लास आहे, सबल्टन वर्ग आहे, त्यांच्यामध्ये एक एकी निर्माण करण्यासाठी आणि भविष्यातली वाटचाल कशी असली पाहिजे त्यांच्या प्रगतीच्या अनुषंगाने, त्याच्यासाठी ही माहिती खूप महत्त्वाची राहील. पण ही माहिती मिळून काय म्हणू की आपोआप काही बदल घडणार नाही. त्यासाठी ह्या मागासवर्गीय बहुजनांच्या, दलितांच्या, ओबीसींच्या चळवळीने या माहितीच्या आधारे आपलं राजकारण उभं करावं लागेल. त्यासाठी सरकारवरती दबाव निर्माण करावा लागेल आणि चळवळ उभी करावी लागेल. आपोआप फक्त रिपोर्ट आला त्याचं कन्व्हर्जन पॉलिसीमध्ये नाही होणार. जोपर्यंत काय म्हणू की या येणाऱ्या माहितीच्या आधारे एक जोपर्यंत जनआंदोलन उभं राहणार नाही, तोपर्यंत त्याचं रूपांतर पॉलिसीमध्ये होणार नाही. हे पण आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. आपोआप काय घडणार नाही. कारण नाही घडणार आहे. प्रस्थापित जे आहेत त्यांनी आतापर्यंत विरोधाचीच भूमिका घेतलेली. आता भाजपवरती थोडंसं एक काय म्हणू की प्रेशर आहे. इमिडिएट प्रेशर बिहारचं इलेक्शन येतंय आणि हो, मुख्य बरोबर. काय म्हणू की इंडिया अलायन्स ह्या बाबतीत खूप व्होकल झालेले आहेत. त्यामुळे त्यांच्यावरती एक प्रेशर आहे आणि ओबीसी मधून तर ही मागणी काय म्हणू की येतच आहे. त्यामुळे आता भाजपला हे करावं लागणार आहे, पण भाजपच्या ऐवजी इतर कोणताही पक्ष असतं तर त्याला पण हे करावंच लागलं असतं आज ना उद्या. त्यामुळे ह्या मागणीचा काय म्हणू की जोर वाढतोय, पण वाढलेला जोर जो आहे त्याचा दबाव सातत्य ठेवावा लागेल त्याच्यात. नीट जनगणना होण्यासाठी तो दबाव ठेवावा लागेल आणि जनगणना झाल्यानंतर पण तो कायम ठेवावा लागेल. अगदी बरोबर सर, की सूचना जारी केली आहे, जनगणना होईल, डेटा पण येईल. त्यानंतर काही धोरणात्मक निर्णय होतील, अभ्यास करून त्याच्यावरती आयोग नेमला जाईल. त्याच्यानंतर सूचना येतील आणि धोरणात्मक निर्णय जाहीर केले जातील. परंतु पुन्हा तुम्ही जो महत्त्वाचा विचार अगदी तुम्ही पुढे जाऊनही विचार करतात, हे खूप छान वाटलं, की झाल्यानंतर काय? तर झाल्यानंतर कसं व्हायला हवं, हा एक पॉझिटिव्ह विचार पण तुम्ही मांडलात, की त्याची अंमलबजावणी करणं, त्यासाठी एक आंदोलन करणं आणि एक पॉझिटिव्हपणा ठेवून एक भारतीय समाज अजून कसा पुढे जाईल, यासाठी तुम्ही विचार मांडलात. त्यानंतर याच्यातच तुम्ही महत्त्वाचा मुद्दा मांडलात आरक्षणाचा, की आरक्षण थोडंसं हे पुढे जाईल, आणखी टक्के वाढवावं लागेल. सर्वोच्च न्यायालय त्यावर विचार करेलच. म्हणजे तो सुद्धा महत्त्वाचा मुद्दा तुम्ही मांडलात स्वतःहूनच. पुढे मी असं जाऊन म्हणेल, हे झालं देशाची आर्थिक प्रगती असेल किंवा इकॉनॉमिकल असेल, प्रोफेशन जे आहे लोकांचं, की कुठल्या प्रोफेशनमध्ये कोण किती आहे, याचा डेटा सुद्धा मिळाल्यानंतर पुढे विचार होऊ शकतो. तर पुढे जाऊन मी आणखी एक महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला विचारतेय, की यातून सामाजिक न्याय कसा मिळू शकेल? किंवा सामाजिक न्याय मिळण्याची जी प्रक्रिया आहे, ती आणखी विकसित होईल का? तुम्हाला काय वाटतं? नाही, आता सामाजिक न्याय म्हणजे काय, की हे जे मागासलेले जे समूह जे आहेत, हं, त्यांच्यासाठी धोरणे आखली गेली पाहिजेत. हं, त्यांचं अपलिफ्टमेंट होण्यासाठी धोरणं आखली गेली. तर जसं मी आधी म्हटलं होतं ना, की हं, हं, नवीन धोरणं आली पाहिजेत. आता हं. सामाजिक न्यायाकडे म्हणजे फक्त आरक्षणाकडे बघितलं जातंय. पण ते जे धोरण आहे आरक्षणाचं
त्याची आता मर्यादा आपल्याला सगळ्यांना लक्षात आलेली आहे. त्यामुळे नवीन धोरणं आली पाहिजेत. आता उदाहरणार्थ त्याचं एक उदाहरण म्हणून जर बघायचं झालं तर लँड रिफॉर्मची मागणी मंडल कमिशननी केली होती आणि जर जमिनीची मालकी जर लक्षात घेतली तर 70% दलितांकडे जमिनी नाहीत, भटक्या विमुक्तांकडे जमिनी नाहीत, ओबीसी मधल्या कार्यगर जाती असतील, सेवा देणाऱ्या जाती असतील, या पण लँडलेस आहेत. त्यामुळे आजच्या घडीला जमिनीचं पुनर्वाटप व्हावं याच्यासाठी कुठलं आंदोलनच दिसत नाहीये. तर अशा प्रकारची नवीन आंदोलनं, नवीन मागण्या घेऊन काय म्हणू की या जनगणनेच्या येणाऱ्या माहितीच्या आधारे उभी राहिली गेली पाहिजेत आणि आत्ताची जी धोरणं आहेत त्याच्या पुढे जाणारी धोरणं, जसं मी एक उदाहरण दिलं की जमीन वाटपासाठी एक नवीन चळवळ उभी राहिली पाहिजेत. ते खूप महत्वाचे आहेत. तर अशा प्रकारचे नवीन धोरणं आले पाहिजेत. हायर एज्युकेशन जे प्रायव्हेटाइज होतंय, तिथे जर दलित, बहुजन, आदिवासींचं आपलं प्रतिनिधित्व मेंटेन करायचं असेल, त्यांना जर ते ॲक्सेस मिळायचा असेल, तर त्याच्यासाठी काहीतरी नवीन धोरणं आली पाहिजेत. आज जर तुम्ही प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये गेले तर तिथे स्कॉलरशिप नाही ना रिझर्व्हेशन नाही. तर तुम्ही कसं इन्शुअर करणार ह्या मागासलेल्या वर्गाचं ते प्रतिनिधित्व? सरकारी नोकऱ्या संपलेल्या आहेत, सार्वजनिक क्षेत्रात आरक्षण नाही, तर तिथे आपण या दलित, बहुजन, आदिवासी समूहाचं कसं प्रतिनिधित्व एन्शुअर करणार? त्याच्यासाठी पॉलिसी आखल्या गेल्या पाहिजेत आणि ह्या पॉलिसीज म्हणजे या एक्सरसाइज झाल्यानंतर पुढे येतील, राज्यकर्ते वर्ग याचा विचार करतील आणि काय म्हणू की दलित बहुजन आंदोलन ह्या अनुषंगाने या नवीन मागण्यांना घेऊन पुढे जाईल. आजचं दलित बहुजन आंदोलनाचं एक अडचण आहे की सगळी गाडी येऊन आरक्षणावरच थांबते. त्या आरक्षणाच्या पुढे जायला गरज आहे, कारण आरक्षणाचा जो फायदा मिळवायचा होता त्याचं काय म्हणू की खूपच मर्यादित फायदा आजच्या घडीला मिळतोय आणि त्याचं जे स्वरूप काय म्हणू की पातळ झालेलं आहे. म्हणजे आजच्या घडीला तर सार्वजनिक नोकऱ्यांमध्ये पण लॅटरल एंट्री सारखा प्रकार आणलेला आहे, ज्याच्यात कुठलंही आरक्षण राबवलं जातंय. त्यामुळे आपल्याला नवीन पॉलिसीचा विचार केला गेला पाहिजे आणि ह्यासाठी जनआंदोलनांनी पुढाकार घेणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे. यावर मी असं म्हणेल की अजून थोडा आपण अभ्यास केला, एक वेगळा विषय की आरक्षण कुठपर्यंत पोहोचले आणि किती पोहोचले, ते सुद्धा या जातीय गणनेतून लक्षात येईल का सर? तुम्ही तो मुद्दा म्हटलात म्हणून मी विचारते. हां, म्हणजे त्या संदर्भात माहिती आपल्याकडे ऑलरेडी आहेच. म्हणजे सरकारचे रिपोर्ट्स ह्याबद्दल येत असतात. पण जात-निहाय जनगणनेत ऑक्युपेशनची माहिती मिळत असते. हो, तर म्हणजे बरोबर. आजच्या घडीला जर आपण बघितलं तर आरक्षण लागू होतं फॉर्मल सेक्टरमध्ये आणि फॉर्मल सेक्टरच्या नोकऱ्या आजच्या घडीला साधारण 1 ते 1.5% नोकऱ्याच आहेत आणि सगळ्यात मोठं जे क्षेत्र आहे ते इन्फॉर्मल सेक्टर आहे. तर इन्फॉर्मल सेक्टरमध्ये कोण कुठल्या प्रकारची नोकरी करतंय त्याची माहिती या जनगणनेच्या माध्यमातून पुढे येणार आहे. हो, येणार आहे. बरोबर आहे. आणि मग तर त्यातून हेही कळेल की तो खाजगी नोकरी करतोय की सरकारी आणि तिथे आरक्षणाचा त्याने फायदा घेतला की नाही, हे सुद्धा डेटा आपल्याला उपलब्ध होईल. बरोबर आहे. तर आपला प्रश्न होता सामाजिक न्यायाची कक्षा आणखी रुंदावेल का? हे थोडं तुम्ही आणखी थोडं स्पष्ट केलं तर बरं होईल. हां, थोडं. उदाहरणार्थ सामाजिक न्याय आजच्या घडीला जेव्हा बघितलं जातं, तर सामाजिक न्याय आणि आरक्षण अशीच आपण गल्लत करतो. पण ते आरक्षण हे फक्त सार्वजनिक क्षेत्रात आहे. पण जे मोठं जे खाजगी क्षेत्र आहे, तिथे जर सामाजिक न्यायाचा विचार केला तर तिथे काहीच प्रोटेक्शन नाहीये. तिथे आपल्याला जर ती जातीच्या आधारावरती जर अन्याय अत्याचार झाला, तर तिथे कुठलाही काय म्हणू कायदा नाहीये. तिथे प्रतिनिधित्व असण्यासाठी कुठल्याही योजना नाहीयेत आणि त्यामुळे सार्वजनिक न्याय सामाजिक न्यायाची व्याख्या रुंदावण्यासाठी खाजगी क्षेत्रामध्ये नवीन पॉलिसीज आल्या पाहिजेत. जसं की आरक्षण एक पॉलिसी असू शकते. तिथे जाती आधारित कुठला भेदभाव होऊ नये यासाठी पॉलिसी असू शकते. तर अशा प्रकारच्या नवीन पॉलिसीज आल्या पाहिजेत. उदाहरणार्थ अजून एक मुद्दा आहे की हायर एज्युकेशनमध्ये जाती आधारित भेदभाव होतो. पण त्या जाती आधारित होणाऱ्या भेदभावांच्या विरोधात कुठलंही संरक्षण देणारा कायदा नाहीये. आता रोहित वेमुला ॲक्टची चर्चा केली जाते, पण तसा कुठला ॲक्ट अजून आणला गेला नाही. तर अशा प्रकारचे नवीन कायदे जे आपलं भेदभावाच्या विरोधात संरक्षण करतील आणि आपलं प्रतिनिधित्व सुनिश्चित करतील. पुढचा प्रश्न आहे अनहिलेशन ऑफ कास्ट या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ग्रंथात जात निर्मूलनाचे विचार मांडले. तर मी असं विचारेल की त्याला कास्ट सेन्सस कसा उपयोगी पडेल? आता काय जात जर निर्मूलन करायचे असेल तर आधी जात
कशी आहे, आजचं स्वरूप काय आहे, ती कशी फंक्शन करते, तिचं काय म्हणू की आजच्या स्वरूपातलं आजच्या घडीतलं तिचं स्वरूप लक्षात घेणं गरजेचं आहे. तर त्या आजच्या स्वरूपातलं स्वरूप लक्षात घेण्यासाठी तिचं विविध क्षेत्रात ती कसा प्रभाव टाकते, याची माहिती जात ह्याच्या करण्यात येईल. म्हणजे ऑक्युपेशनच्या संदर्भात कुठल्या समूहातले लोक कुठला कुठे आहेत, ऑक्युपेशनमध्ये आहेत, हायर एज्युकेशनच्या बाबतीत किंवा शालेय शिक्षणाच्या बाबतीत कुठला समूह कुठे आहेत. तर अशा प्रकारे जातीचं आजचं चरित्र आपल्याला कळेल आणि जर आजचं चरित्र कळलं, तर मग जात निष्ठ करण्यासाठी काय धोरणं आखावी लागतील, याचं काय म्हणू की धोरणं आखण्यासाठी या माहितीचा आपल्याला फायदा होईल. अगदी बरोबर सर, की ती गणना केल्यानंतर लक्षात येईल, की त्या जातीतले लोकं सामाजिक, आर्थिक स्तरावर कुठे आहेत. ते शिक्षित आहेत की नाहीत, किती शिक्षित आहेत, बरोबर आहे? आणि मग त्यानुसार पुढची धोरणं अवलंबली जातील किंवा योजना आखल्या जातील, की या जातीतले एवढे मागासले आहेत, शिक्षणाच्या क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रात, ऑक्युपेशनच्या बाबतीत आणि त्यानुसार धोरणं आखलं गेल्यामुळे पुढे त्यांचाही स्तर उंचावला जाईल सगळ्या बाबतीत आणि मग त्यावेळेला जात हा विषय हळूहळू मागे पडत जाईल, असा एक पॉझिटिव्ह विचार तुम्ही मांडलात आणि मीही सहमत आहे त्याबद्दल सर. तर बरीच चर्चा आपण केली, की जातनिहाय जी गणना होऊ घातलेली आहे, तिचे फायदे कोणते? त्यानंतर बऱ्याच विषयांवर आपण चर्चा केली. तुम्ही खूप छान माहिती आम्हाला दिली आणि आपण एक पॉझिटिव्ह विचार मांडूया, की 94 वर्षानंतर जी जातनिहाय गणना होणार आहे, त्याचे एक पॉझिटिव्ह इफेक्ट भारतीय समाजावर होतील. भारत जो देश अखंडित देश आहे, त्याच्या आर्थिक, सामाजिक आणि सर्वच क्षेत्रात त्याचा एक चांगला परिणाम होईल, असा एक पॉझिटिव्ह विचार मांडून आपण ही मुलाखत संपवूया. आपण आज इथे आलात, आपला अमूल्य वेळ दिलात त्याबद्दल वर्कशॉप या YouTube चॅनेलतर्फे मनःपूर्वक हार्दिक आभार सर. धन्यवाद. धन्यवाद. आपले पण धन्यवाद.